अगदी एका दिवसात बुटाचे हे हाल करून ठेवलेले आहेत देवराजने. आईला बुट आणला, मग मला पण घ्यायचा त्याचं रोज चाललेलं होतं. आज जाणारच होते बाहेर, तर म्हटलं चला येताना त्याला पण बूट घेऊन येऊया. मी जरा आजारी होते त्यामुळे मला जायचं होतं हॉस्पिटलला आणि तिथे गेलो तर तिथे काही मॅडम नव्हत्या, त्यामुळे माझं तर काही काम झालं नाही. पण म्हटलं चला मग आलोच आहे तर देवराजचा बूट घेऊन जाऊयात. आणि इतकं वारं सुटलं होतं संध्याकाळच्या वेळेला, अगदी भराभरा वारं लागत होतं. आणि देवराजच्या तोंडावर स्कार्फ उडाला की तो पटकन पाठीमागे टाकायचा, त्याला वाटायचं मला गाड्या दिसत नाही हिच्या स्कार्फमुळे. फायनली गेलो आम्ही दुकानामध्ये बूट घेण्यासाठी आणि त्यांनी दाखवायच्या आधी याच चालू झालं, हा वाला घ्यायचाय मला, तो वाला घ्यायचाय. पण तो काही त्याच्या पायाला बसत नव्हता म्हणून दुसरा बूट घेतला. आणि कोणता बूट घेतला आहे ते तर काही शूट करणं झालं नाही. आलो तर लाईट गेलेली होती आणि आता दुसऱ्या दिवशी आणि सकाळपासून लगेच या बुटाचे हे असे हाल करून ठेवलेले होते. इकडे मस्त अशी ट्रेन चालली होती आणि दुपारच्या वेळेला चाललो होतो आम्ही शेतामध्ये गेलो. थोड्याशा गवारीच्या शेंगा तोडल्या, थोडेसे आंबे आणले आणि त्यानंतर येत होतो घरी. आणि संध्याकाळी सूर्य मावळताना इतका सुंदर दिसत होता शेतातून, खरंच खूपच छान दिसत होता. जर ब्लॉग आवडला असेल तर लगेच लाईक करा. चला तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.